हाय गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल. आजचा व्लॉग ना खूप स्पेशल आहे, कारण माझ्या बहिणीच्या नवीन घराची वास्तुशांती होती. तर आम्ही तिकडेच चाललो होतो. व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघत राहा. त्यानंतर आम्ही सगळे छान तयार झालो आणि घरातून निघालो. आजी आमच्यासोबत असल्यामुळे आम्ही घरापासूनच गाडी ठरवली होती. हे लोकेशन बघून तुम्हाला समजेल, जे पुण्याचे असतील त्यांना समजेल की नक्की कुठे होती पूजा वगैरे. त्यानंतर फायनली आम्ही सगळेजण पोहोचलो लोकेशनवर. त्यानंतर गेल्यावर लगेच आम्ही रांगोळी वगैरे काढायला घेतली. बाकीची सगळी तयारी झाली होती, फक्त रांगोळी काढायची बाकी होती. त्यामुळे इथे मी रांगोळी काढते. छाप होता, म्हणजे फक्त कलर त्यामध्ये ॲड करायचे होते. पूर्ण रांगोळी झाल्यावर मी एक क्लिप घेतली. एकदम सुंदर दिसत होती रांगोळी. बघालच तुला लिंक पाठवलेलं ते बघितले का व्हिडिओ? काय करतो? इथे माझी मम्मी आणि मावशी गप्पा मारत होत्या. आमचे सगळे रांगोळी वगैरे झाली काढून. त्यानंतर आता थोडेफार पाहुणे यायचे बाकी होते, म्हणून थांबलो होतो पूजेसाठी आम्ही. तोपर्यंत सगळं इथलं मी बाहेरचं शूट घेतलं. रांगोळी वगैरे कशी दिसते नक्की कमेंट करून सांगा. हा घराचा बाहेरचा लूक. त्यानंतर इथं त्यांचा गृहप्रवेश झाला. इथे त्यांचा गृहप्रवेश झाला. त्यानंतर रिबन वगैरे कट केली आणि सगळ्यांनी नवीन घरात एंट्री केली. तो मोमेंट खरंच खूप स्पेशल आणि आनंदाचा होता. त्यानंतर भंतेजी आले होते. त्यांनी बुद्ध पद्धतीने वास्तुशांतीची पूजा सुरू केली. भंतेजींनी पूजा करून घेतली आणि त्यामागचं महत्त्वही खूप छान पद्धतीने समजावून सांगितलं. त्यावेळेला खरंच घरात एकदम शांत आणि पॉझिटिव्ह वातावरण झालं होतं. छान प्रसन्न वाटत होतं. बुद्धं नमामि धम्मं नमामि संघं नमामि वरतु सम्मा सम्बुद्धस्स नमो तस्स भगवतो अरहतो 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 सम्मा सम्बुद्धस्स. पूजा वगैरे सगळी एकदम छान पार पडली.
पूजा झाल्यावर नंतर सगळ्यांना पेढे वगैरे वाटले त्यांनी. छोटंसं सेलिब्रेशन होतं पण एकदम खूप म्हणजे मस्त वाटलं. मग आम्ही सगळ्यांनी घर वगैरे पाहिलं, आधी फोटो काढले, छान गप्पा मारल्या. सगळ्यांचं म्हणजे मस्त चाललं होतं. इथे लहान मुलं पोज देत होते. त्यानंतर फुल फॅमिलीने एकदम मस्त एन्जॉय केलं. आज मी देऊ का व्हॉइस ओव्हर तुझ्या ब्लॉगला? दे ना. नमस्कार सत श्री अकाल, अस्सलाम वालेकुम. आज आम्ही आलोय आमच्या बहिणीच्या नवीन घराच्या पूजेला. तर आज प्रियंकाचा आवाज बसलाय म्हणून मी व्हॉइस ओव्हर देतो ब्लॉगला. दे दाखव जरा लोक दाखव. अगं तुमच्या मुलींचं काढते, या तुमच्या चौघींचं काढते. इथं काढ, इकडे इकडे काढ. ये वाला वॉलपेपर बोलू घ्या. पूजा, फोटो, गप्पा सगळं काही झाल्यानंतर आम्ही खाली सोसायटीच्या खाली म्हणजे पार्किंगमध्ये त्यांनी जेवणाची सोय केली होती. तिथे आम्ही सगळे फॅमिली वगैरे आम्ही गेलो. त्या जेवणामध्ये काय होतं ते मी सांगतेच पुढे. जेवण एकदम छान होतं, टेस्टी. जेवणामध्ये होती पुरी, भाजी, वरण भात, भजी होते, पापड, पनीरची भाजी, असा काही मेनू होता. सगळ्यांनी एकदम पोटभर जेवण केलं आणि खूप एन्जॉय केला. जेवण वगैरे झालं त्यानंतर माझ्या मावशीचं घर तिथे जवळच असल्यामुळे आम्ही रात्र पण झाली होती भरपूर, त्यामुळे आम्ही तिथेच राहायचं ठरवलं. तिथे मुक्काम केला. तर आजचा ब्लॉग इथेच एंड करते मी. पूजेचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा. आणि जर तुम्हाला माझे व्हिडिओ बघायला आवडत असतील तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका आणि सपोर्ट नक्की करा. धन्यवाद.